रामकृष्ण हरी माऊली, विठ्ठल नामाचा गजर, हातात भगव्या पताका आणि अथांग जनसागर. मित्रांनो, हे डोळे दिपवून टाकणारा अथांग थरारक सोहळा आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा. हा व्हिडिओ आहे सासवड जवळील प्रसिद्ध दिवे घाटातील. आळंदीहून पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना पालखी सोहळ्यातील हा सर्वात अवघड आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या घाटातील कठीण चढ पार करताना वारकऱ्यांची खरी भक्ती. दिव्य घाटाचा चढ अत्यंत अवघड आणि तीव्र वळणाचा आहे. एरवी माऊलीचा रथ ओढण्यासाठी बैलाची एकच मानाची जोडी असते, पण या कठीण घाटावर रथाला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून चढाच्या वेळी विशेष खबरदारी घेतली जाते. घाटात रथाला एकाऐवजी बैलाच्या तब्बल 4 ते 5 खास आणि मजबूत जोड्या जोडल्या जातात. या देखणे आणि बलवान बैलांना घाटात रथ ओढण्याचा विषय केवळ बैलांच्या जोड्यावरच हा रथ चढत नाही, तर खरा चमत्कार आणि ताकद दाखवतात ते माऊलीचे लाडके वारकरी. रथाला दोन्ही बाजूने लांब आणि मजबूत दोरखंड बांधलेले असतात. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकाराम आणि माऊलीचा प्रचंड जयघोष करत एकाच ताकदीने तो दोर ओढतात. जणू काही अथांग जनसागरच त्या रथाला वर ढकलत असतो. इतका मोठा कठीण चढ असूनही कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. उलट वारीची ऊर्जा अधिक वाढलेली असते. महाराष्ट्राची ही वारी संस्कृती आणि वारकऱ्यांचा अद्भुत उत्साह प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान जागा करतो. हा सोहळा फक्त डोळ्यांनी पाहायचा नाही, तर मनात साठवण्याचा आहे. तुम्हाला माऊलीच्या पालखीचा हा दिव्य घाटातील क्षण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. वारीच्या अशा सुंदर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.